शिक्षण, आरोग्य, समाजकारण व राजकारणातील दीपस्तंभ. कोल्हापुरातील पद्मश्री ज्ञानदेव यशवंतराव पाटील म्हणजेच डॉक्टर डी.वाय. पाटील. चालते बोलते विद्यापीठ, चालता बोलता या जगातून कायमचे निघून गेले. पुढच्या प्रवासासाठी ते निघून गेले. त्यानिमित्ताने ॲक्शन मराठी चॅनलतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 22 ऑक्टोबर 1935 मध्ये कसबा बावडा येथे गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. शिवाजी विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक ते पुढे महापौर झाले. पन्हाळा गगनबावडा मतदारसंघातून सलग 2 वेळेस आमदार झाले. पुढे शिक्षण क्षेत्राला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. 2009 ते 2014 या काळात त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. राजकारणी कसा असावा व त्यांना पद्मश्री का मिळाली याचे उत्तर येथे मिळते. त्यांनी राज्यपाल पदावर कार्यरत असताना दरमहा फक्त ₹1 मानधन घेतले होते. शिक्षणामुळे समाज परिवर्तन शक्य आहे म्हणून एका छोट्या शाळेपासून त्यांनी सुरुवात केली. आज महाराष्ट्रामध्ये 200 संस्था व 8 विद्यापीठे त्यांनी उभारली आहेत. त्यांच्या कार्याचा जबरदस्त विस्तार झाला आहे. नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम सुद्धा त्यांनी उभारले आहे. समाजसेवा व शिक्षणातील योगदान म्हणून केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले. देश विदेशातील 1.5 ते 2 लाख मुले त्यांच्या संस्थांमध्ये शिक्षण घेतात. अशा शिक्षण महर्षीचा असा ज्ञानदूत आपण आज गमावला आहे. त्यानिमित्ताने त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली.